मग काय, खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात गेले ते. तिथलं ते दगडातलं कोरीव काम बघून डोकं बघा चक्रावून गेलं. विचार केला, ही माणसं दगडात इतकी कलाकुसर कशी करू शकतात, आणि इकडं आपल्याला साधं दगडधुंड उचलता येत नाही. पण जास्त विचार केल्यावर लक्षात आलं की विचार करून डोकं चालण्यापेक्षा पोटातले कावळे जरा जास्तच ओढायला लागलं. कला एक ठीक आहे हो, पण पोटाची भूक हीच खरी कला. मग काय, कृष्णा नदीच्या घाटावर जरा वेळ तोंड धुतलं आणि गाडी थेट सुसाट सोडली वाडीकडं. नरसोबाच्या वाडीत पाऊल ठेवलं ना, लोक पळत सुटतात दर्शनाला. पण आम्ही आपला सोलापुरी बाणा जपला. आधी पोटोबा, मग विठोबा. गेलो थेट सोमन खानावळमध्ये. ही खानावळ आहे की स्वर्ग तेच कळेना. काय ती व्हेज थाळी, ताटात चटण्याचे इतके प्रकार की साला कन्फ्युजन होत होतं की कुठली आधी खाऊ आणि कुठली नंतर. आणि तिथले सोमन काका, अरे आजकालच्या हॉटेलात वेटर आपल्याकडे असं बघतात जणू आपण त्यांच्याकडे उसने पैसे मागायला आलोय. पण इथं काका, एखाद्या घराच्या लग्नात यजमान पोरगा जसं आग्रहानं वाढत सुटतो ना, तसं वाढत होते. आणि त्या जेवण सर्व करणाऱ्या मावशी, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून वाटलं की जगाचं सगळं सुख इथंच आहे. बेटा पोट भरलं का, असं जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा वाटलं हॉटेलचं बिल नाही तर आईला दक्षिणा देतोय. काय तो पिवळा धमक वरण भात, त्यावर साजूक तूप, झणझणीत रस्सा आणि ती बासुंदीपुरी. नादच खुळा हो. जर तुम्ही वाडीला जाऊन इथं जेवला नाही तर तुमचं जगणं व्यर्थ आहे. लिहून घ्या माझ्याकडून. आता पोट गच्च भरल्यावर देवाची आठवण झाली. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर वसलेलं हे नरसोबाच्या वाडीचं मंदिर. श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. वातावरण कसं एकदम प्रसन्न. म्हणजे सोलापुरातल्या 45 डिग्री तापमानातून इथल्या त्या गारव्यात गेल्यावर वाटलं की साक्षात एअर कंडिशनच लावलंय कोणीतरी. मंदिरातली ती पॉवर, लोकांची श्रद्धा आणि नदीचा तो शांत प्रवाह, मन कसं तृप्त झालं. थोडा वेळ तिथं शांत बसले, पण जास्त वेळ नाही, कारण आपल्याला पुढं मिठाई पण घ्यायची होती. भक्त इतके होते की वाटलं देवाला आमची साथ ऐकू जाईल की नाही. पण त्या वातावरणात एक वेगळीच पॉवर आहे. डोकं टेकवलं की सगळा ताण कुठल्या कुठे पळून जातो. आता वाडीला आलोय आणि प्रसाद म्हणून अवधूतचा मलाईदार पेढा आणि कवठाची बर्फी घेतली नाही तर लोक घरात घेणार नाहीत. तो पेढा तोंडात टाकला की साक्षात मोक्ष मिळतोय असं वाटतं. तर मग खिद्रापूरचं कोरीव काम बघून डोळे भरले, सोमन खानावळमध्ये पोट भरलं आणि अवधूतचा पेढा खाऊन मन भरलं. दिवस संपला तरी हे सोलापुरी हसू चेहऱ्यावरून जाईना, कारण जेवण फुकट नव्हतं तरी तृप्ती फुकटच्या आनंदापेक्षा जास्त होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.